भाजपा सरकारची ब्रँड ॲम्बॅसिडर कंगना राणावत मोदींबद्दल पेट्रोल डिझेलबद्दल काय म्हणते ते पाहूया. ती काय बोलते ती तिलाच कळत नाही. तिचा जवाब तर पहा. शासन के अंडर आप देखिए कि पूरे विश्व में जहां युद्ध की स्थिति सब जगह देखने को मिल रही है, उसी में जो है हम लोगों में 10 एक्साइज ड्यूटी पे जो है 10 रुपये पेट्रोल। पहले 10 एक्साइज ड्यूटी बोलती है, फिर 10 रुपये एक्साइज ड्यूटी ऑन पेट्रोल बोलती है. पुढे बघूया काय म्हणते. जो कंपनीज को होना था उससे हमें जो है बहुत बड़े एक संकट से जो है बचाने के प्रयास में म्हणते 10 रुपये से सरकारने कमी केल्यामुळं आपण खूप मोठ्या संकटातून जाणार आहे. आणि 12 वर्ष सरकारने जनतेला लुटलं. पेट्रोल डिझेलवरती 35 रुपयाचं पेट्रोल, त्याच्यावर 35 रुपये सेंटर आणि 35 रुपये स्टेट, असं 70 रुपये तर ही ड्युटीज घेते. 30 रुपयाचं पेट्रोलची ॲक्च्युअल किंमत असते. है और हम बहुत शुभकामनाएं देते हैं नरेंद्र मोदी जी को, प्रधानमंत्री जी को, कि वो इस मुश्किल की घड़ी में भी जो है हमारी इकोनॉमी को, जो विकसित भारत का सपना है, उस पे तत्पर है. और दूसरी चीज को आणि म्हणते मी पंतप्रधान मोदींना खूप शुभेच्छा देते की ह्या मुश्किलच्या घडीत सुद्धा त्यांनी 10 रुपये कमी केले आणि त्यांचं विकसित भारताचं स्वप्न आहे ते पूर्ण करत आहेत. अरे, विकसित भारत म्हणायला सुद्धा तुम्हाला शरम वाटली पाहिजे. देशात 8 दिवसात पेट्रोलची बोंबाबोंब होती. पेट्रोल, डिझेल, गॅस असेल, सगळ्या गोष्टी असेल. कसला विकसित भारत करून तुम्ही ठेवला आहे. आत्मनिर्भर भारत 2014ला जसं तुम्ही आला तसं म्हणताय आम्ही आत्मनिर्भर भारत केला, पण आत्मनिर्भर भारत अजून 10% सुद्धा झालेला नाही आहे. फिर से उनको जो है जो रेटिंग मिली है विश्व के सबसे ज्यादा लोकप्रिय लीडर के उससे वो उभर के आए हैं, उसके लिए भी हम बहुत शुभकामनाएं. परत म्हणते की देशामध्ये त्यांना लोकप्रिय नेत्यांची सगळ्यात मोठी रेटिंग भेटलेली आहे. कुठं भेटली, कशी भेटली ती तर कंगनालाच माहीत आहे, कारण आता तर असा कुठला सर्वे आलेला नाही आहे. पण कदाचित एप्स्टीन फाईलमुळे त्यांना सगळ्यात जास्त मोठी रेटिंग भेटली असेल.